गनिमी काव्याने सत्ता उद्ध्वस्त करू, महादेव जानकरांचा सरकारला थेट इशारा. शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून रासपचे नेते महादेव जानकर यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आम्ही आमच्या विचाराचं सरकार आणू आणि याच मुख्यमंत्र्यांची हालत काय करायची ते ठरवू, असा थेट इशारा जानकर यांनी सरकारला दिला आहे. कराडमध्ये माध्यमांशी बोलताना जानकर यांनी सरकारवर हिटलरशाहीचा आरोप करत संताप व्यक्त केला. आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतोय, आम्ही काही गुंड, मवाली किंवा चोर नाही, तरीही आम्हाला उचलून नेण्याची गरज काय होती, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच विरोधी पक्षातील चळवळी मोडून काढण्याचं भाजपचं षडयंत्र असलं तरी आम्ही त्याचेही बाप आहोत, असं म्हणत जानकर यांनी सरकारला थेट आव्हान दिलं. त्यांच्याकडे सत्ता, साधनं आणि मस्ती असेल, पण आम्हाला गनिमी कावा चांगला येतो. शिवाजी महाराजांचा प्रतापगड साताऱ्यातच आहे. आम्ही गनिमी काव्याने सत्तेला उद्ध्वस्त करू, असा इशाराही महादेव जानकर यांनी दिला आहे. एक 2 दिवसांपूर्वी आपण भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे त्या आंदोलनाचा. नेमकं आपलं म्हणणं काय आहे आणि ज्या पद्धतीनं सरकार या आंदोलनासोबत वाढलेलं आहे, आम्ही शेतकऱ्यासाठी लढतो. आम्ही काय गुंड, मवाली, या राज्य सरकारनं जी माझी राजू शेट्टी असतात, सत्तार साहेब असतील, आमच्यावरची उचलून द्यायची काही गरज नव्हती. आणि कॅबिनेट मिनिस्टर होते, त्यांना आम्ही सरळ बोलत होतो, आम्ही तुला आंदोलन करणार आहे, परमिशन दिली नाही, तुम्ही तुमचा कायदा करा. परंतु हिटलरशाही शासन वागले, त्याला जिम्मेदार जनतेला कळलं पाहिजे. किंवा आम्ही कुणासाठी लढतो, आमचा त्या लिमिटेड स्वार्थ नव्हता. आता आंबावाला आणि काजू शेतकऱ्याबद्दल या सरकारला अशी डिमांड आहे, विरोधी पक्षातील चळवळीसाठी बुडून टाकतो आणि आम्ही तर आमचं राज्य करू, त्यामुळे आम्ही यशस्वी केला नाही. आणि शेतकऱ्याची पूर आहे, संघर्षाच्या घरात आमचा जन्म झाला, सत्तेच्या घरात आमचा, या सत्ताधाऱ्यांकडून असंतोषजनक होतं. आणि सर्व शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, महिला असतील, कामगार असतील, त्यांच्यासाठी आम्ही लढण्यासाठी सक्षम आहे. आम्हाला ते थांबू शकत नाही. समृद्धी महामार्गावरती लासलगावला जो कांदा प्रश्न पेटलेला आहे, त्या संदर्भात अंबादास दानवेंना ताब्यात घेतला आहे. तिथं सुद्धा आंदोलन करण्याचा प्रयत्न ते ह्या जनतेला कळणार आहे. अंबादास दानवे असतील, राजू शेट्टी असतील किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते, हे विरोधी पक्ष जिवंत ठेवायचं नाही, हे भारतीय जनता पार्टी. पण आम्ही त्यांचे बाप आहे. आम्ही ह्या पुष्कीत हा सातारा जिल्हा आहे आणि आमचाही जन्म सातारा जिल्ह्यातच झालेला आहे. तर नाना पाटील असतील, नागनाथ तायकुडे असतील, किसनवीर असतील, यांच्या भागातच आम्ही जन्माला आलो आहे. त्यामुळे आम्हाला गनिमीचा आवाज चांगला येतो. आणि शिवाजी महाराजांचा प्रताप सातारा जिल्ह्यात आहे. त्यांच्याकडं साधन आहे, साधनं आहेत, सत्ता आहे, मस्ती आहे. तर आम्ही गनिमी काव्याने ह्यांच्या सत्तेला उद्ध्वस्त करू. ही एक वेळ अशी चालते की जयललिता देखील फडफडीत पोलिसांनी होती, तीच परत 10 वर्ष मुख्यमंत्री झाली आणि कोरोना आम्ही आमच्या विचाराचं सरकार आलो आणि ह्याच मुख्यमंत्र्याची हालत काय करायचं ते आम्ही नंतर करणार.